नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं कोमल किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. आज आपण एक महाराष्ट्रीयन रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे धपाटे. धपाटे हे थालीपीठाप्रमाणेच आहेत. तर त्याच्यासाठी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 कप. अर्धा कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पाव कप बेसन घेतलेलं आहे आणि पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. इथे जिरा आणि ओवा घेतलेला आहे. ते लाल मिरची पावडर किंवा मिक्स मसाला वापरलात तरी चालेल. हळद घेतलेली आहे, मीठ, फ्रेश कोथिंबीर, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे आणि इथे कांदा घेतलेला आहे कापून. आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर मिरची चिरून वापरायची असेल तर वापरली तरी चालेल. आणि इथे तेल घेतलेलं आहे आणि लागणारं पाणी. सर्वात पहिला आपण कांदा आणि मीठ चुरून घेऊया. चवीप्रमाणे मीठ टाकून छान असा 2 मिनिटं चुरून घेऊया. त्याचं छान असं पाणी होऊन चांगलं असं स्मॅश होईल. पूर्वी धपाटे म्हटलं की लहान मुलांच्या पाठीत पडणारे धपाटे हा शब्द ऐकायला यायचा. तर धपाटे हे रेसिपींमध्ये सुद्धा चालतं. ते म्हणजे अगदी थापून बनवलेल्या असल्या रेसिपी की त्यांना धपाटे म्हटलं जातं. हे आता आपलं छान चुरून झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण सर्व पिठं टाकणार आहोत आणि ती चाळून घ्यायची. इथे मी स्ट्रेनर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ही सर्व पिठं घ्यायची आहेत व्यवस्थित चाळून. खरं तर ही सर्व चाळलेलीच असतात, पण ती जास्त प्रमाणात आपण घरी दळून आणलेली असतात, त्याच्यामुळे मध्ये मध्ये अशा गुठल्या असतात त्याच्यात. ह्याच्या अगोदर आपण थालीपीठाची भाजणी, थालीपीठं बनवलेली आहेत. त्याच्यामध्ये सर्व प्रकारची ज्वारी, बाजरी, नाचणी ही सर्व पिठं आपल्याकडे असतात. ती सर्वातली मिक्स करून घ्यायची आणि वेगवेगळे पदार्थ बनवायचे. आता हे आपण छान असं चाळून घ्यायचं. यातच मी बेसन पण टाकते आणि तांदळाचं पीठ आणि हे छान असं चाळून घेते. आपण पीठ छान आता चाळून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण जिरं, ओवा टाकायचं आहे आणि सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत. इथे मी मिक्स मसाला वापरलेला आहे. थोडा छान असा तिखटपणा येण्यासाठी 1 चम्मच वापरायचं. अर्धा चम्मच किंवा पाव चम्मच हळद. आपण कांद्यामध्ये मीठ चुरलेलं आहे, त्याच्यामुळे आता चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकायचं. इथे आलं लसूण मिरचीची पेस्ट 1 चम्मच घेतलेली आहे आणि फ्रेश कोथिंबीर जेवढी हवी असेल तेवढी वापरायची. त्याच्यामध्ये थोडंसं साधारण तेल आणि हे पीठ आपण आता छान असं मळून घ्यायचं, घट्टसर मळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून छान असं मळून घेते मी. आपण एका साईडला तवा ठेवलेला आहे गरम करायला. पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. ते मी आता हाताला थोडंसं तेल लावते आणि अशी गोळी करून घेते. आपल्याला जेवढे मोठे हवे असतील तेवढे मोठी थालीपीठं बनवायची आणि थापूनच बनवायची असतात. इथे मी बटर पेपर घेतलेलं आहे. ते प्लास्टिकची पिशवी वापरली तरी चालेल आणि त्याला मी आता तेल लावून घेते. त्याच्यावरती आपण हे थापणार आहोत. पोळीसारखं करायचे, छोटे छोटे बनवायचे. तुम्हाला मोठे वाटत असतील तर मोठे बनवा.
तवा छान गरम झालेला आहे. त्याच्यावरती मी तेल टाकते. तेल जरा जास्तच पडलंय. ते तेल मी भांड्यात काढून घेते. तव्याला आपल्या छान तेल लागलेलं आहे. हे आपण छान असे भाजून घेऊया. पिठावरती पण तेल थोडंसं पडलेलं आहे. आपण हे थालीपीठं बनवत नाही आहोत, हे आपण धपाटे बनवत आहोत. म्हणून हे असं थापून थापून बनवले जातात. त्याला धपाटे म्हणतात. असे आपण टाकून घेऊया. एका साईडला छान असे खरपूस भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण तयार करून घेऊया. अशा प्रकारे काही धपाटे आपण असेच प्लेन बनवलेले आहेत. ज्याला तीळ आवडत नसतील त्यांनी असे प्लेन बनवून खाल्लेत तरी चालतील. आणि इथे आपण घेतलेले आहेत तीळ, त्याचे टाकून त्याच्यावरती थापायचे. ज्याला तिळाचे आवडतात त्यांनी तीळ वापरायचे. जर तुम्हाला तीळ आवडत नसतील तर तीळ न वापरता सुद्धा बनवले तरी चालतात. अशा पद्धतीने छान मोकळे सुटसुटीत झालेले आहेत. आता हे आपण असे छान भाजून घ्यायचे खरपूस दोन्ही बाजूनी. अशा प्रकारे छान असं दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचं. आता मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. आणि हे आपण चटणी बरोबर, दह्या बरोबर किंवा लहान मुलांना जर सॉस बरोबर आवडत असेल तर सॉस बरोबर खाऊ शकतो. अशा पद्धतीने. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर त्या रेसिपी खाली नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली धपाट्याची रेसिपी तयार आहे. धन्यवाद.